वागळे इस्टेट भागातील यशोधन नगर, सावरकर नगर परिसरात गेले अनेक वर्षांपासून पाण्याची समस्या गंभीर होत चालली आहे. या परिसरात पाण्याची टाकी असूनही रहिवाशांना पाणी मिळत नसल्यामुळे परिसरातील रहिवाशांनी शिवसेना ठाकरे पक्षासह मडके फोडून आंदोलन केलं. पाणी वेळेवर न मिळाल्यास येत्या दिवसात नगरसेवकांच्या कार्यालयांवर तसंच त्यांच्या घरांसमोर मोर्चा काढणार असल्याचा इशारा देखील यावेळी देण्यात आला. वागळे इस्टेट भागातील सावरकर नगर, यशोधन नगर परिसरात मोठ्या संख्येनं म्हाडाच्या वसाहती, 4 मजली इमारती तसंच चाळी आहेत. हजारोंच्या संख्येनं या परिसरात नागरिक वास्तव्यास आहेत. या भागातील रहिवाशांनी गेल्या अनेक वर्षांपासून पाणी टंचाईची समस्या भेडसावते. वेळोवेळी याविषयी तेथील नगरसेवकांना तक्रार केली असतानाही नगरसेवकांकडून केवळ रहिवाशांच्या बैठका घेतल्या जातात. या बैठकीत सावरकर नगर येथील MMRDA मैदानावर नवीन पाण्याची टाकी बांधून देऊ असं आश्वासन दिलं जातं, परंतु प्रत्यक्षात अद्याप टाकीचं काम सुरू झालं नाही असा आरोपही या भागातील रहिवाशांनी केलाय. या रहिवाशांनी आज शिवसेना ठाकरे पक्षाच्या सोबतीनं मडके फोडून आंदोलन केलं. यावेळी शिवसेना ठाकरे गटाच्या प्रमिला भांगे आणि राजीव शिरोडकर यांच्यासह इतर कार्यकर्ते, पदाधिकारी तसंच रहिवाशी या आंदोलनात सहभागी झाले होते. यावेळी रहिवाशांनी नगरसेवकांनी रहिवाशांना खोटी आश्वासनं देऊ नका, पाणी द्या, पाणी द्या, सावरकर नगरला पाणी द्या अशा विविध आशयाचे फलक हातात घेऊन घोषणाबाजी केली. तसंच मडके फोडून रहिवाशांनी नगरसेवकांनी ठाणे महापालिकेचाही निषेध केला.